सर्वप्रथम आजच्या या आपल्या मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी एकदा आभार मानतो. आभार याच्यासाठी मानतो, कुठेतरी आपण आज ही सुरुवात केलेली. खरं तर लिंगदेवचा विषय झाला त्यामध्ये आम्ही एवढा इंटरेस्ट घेतला नाही. आम्ही म्हटलं आता आंदोलन करू आणि विषय संपवून टाकू. आम्ही अकोल्याला आंदोलन केलं. अकोल्याला आंदोलन करताना ते आंदोलनावर निवेदनावर सह्या लहान भाऊ असेल, मी असेल, आमचे गुरुजी असतील, त्याच्यानंतर भगवान शेठ असेल आणि आपले ओलगीर असतील. आम्ही निवेदन दिलं का साहेब आम्हाला याचं राजकारण करायचं नाही, याचा विरोधकांना फायदा करायचा नाही, तुम्ही काहीतरी समाजाची दिलगिरी व्यक्त करा, विषय संपवून टाका. परंतु नाही, आमदार साहेब तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी, तुम्हाला जर एका समाजाचं महत्त्व जर कळत नसेल, एखाद्या समाजाचा तुम्ही अपमान केला हे तुमच्या जर लक्षात येत नसेल आणि समाज जर एखाद्या आंदोलनासाठी उपस्थित राहत असेल आणि तुम्ही त्या आंदोलनाची राजकारण करून, राजकारण साहेब तुम्ही केलंय, कारण की त्यावेळेस विरोधक आले पण तुम्ही का नव्हते त्या दिवशी आंदोलनाला आमच्यासोबत यायला? तुम्ही सांगायला पाहिजे होतं का बाबा झाले माझ्याजवळ काहीतरी कमी जास्त का गॅस आपण या विषयी संपवून टाकू. तुम्ही हा विषय सोडून दिलाय. तुम्ही पोलीस फोर्स घेऊन शमशेरपूरमध्ये येत आहे, प्रोटेक्शनमध्ये येत आहे, फिरत आहे तालुक्यामध्ये आणि राजूरला जो पक्षप्रवेश घेतला, जो मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही समाजाची खिल्ली उडवली. आपल्या सर्वांच्या लक्षात नाही आलं. काय लक्षात नाही आलं एक सांगतो, कारण की आपली जी बातमी होती कानडे सकल कानडे समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन होते, आपण सगळ्यांनी बघितलं ना, समाजाच्या वतीने होतं ना. मग तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवावं लागत होतं. तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या विरोधकांना काय बोलायचं कसं बोलायचं हे तुमच्या पद्धतीने ठरवत, पण राजूरच्या सभेमध्ये वाळीबाचा विषय घेतलाच का? काय संबंध? तुम्ही इकडे परत आंदोलन आम्ही तिकडे केलं होतं, विषय संपून गेला होता. खरं तर आमच्या वाळीबाचं राजकारण हे या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केलेले. विरोधकांना त्यांना कामच आहे, विरोधक राजकारण करणारच आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्ही ठरवलं होतं 4 वर्ष तुम्हाला खुलं व्यासपीठ करून दिलं होतं, पूर्ण मोकळं करून दिलं होतं. तुम्हाला बॅटिंग करायची होती, फिल्डर ठेवले नव्हते. पण एक लक्षात ठेवा, आता 2-4 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्या विषयी जे काही राजकीय ज्या गोष्टी आहे त्या पुराव्यानिशी मांडणार आहे, कारण की आमचा समाजाचा मेळावा आहे. इथं मी जास्त राजकीय गोष्टी बोलणार नाही. पण एक सांगतो आणि जाहीरपणे सांगतो आणि ठोकपणे सांगतो, साहेब 2019ला हा जे समोर बसलेला आहे हा सगळा समाज तुमच्यासोबत होता. तुम्ही किती मतांनी निवडून आले? 50,000च्या वर मतांनी निवडून आले. मी म्हणाल तुम्ही डिस्टिंक्शनमध्ये निवडून आले, डिस्टिंक्शनमध्ये निवडून आले. त्याच्यानंतर तुम्ही समाजाला विचारत घेतलं नाही. कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला एक दाखवा अकोला तालुक्यामध्ये, हात वर करा. आमदार साहेब तुमचे कार्यकर्ते असेल त्यांना पण विचारतो का तुम्ही समाजाच्या एखाद्या माणसाला, जिल्हा नियोजन असू, मार्केट कमिटी असू, त्याच्यानंतर तुमच्या ज्या सहकार क्षेत्रातल्या संस्था आहे, एखाद्या संस्थेवर कानडी समाजाचा नाही, तुम्ही ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. पण तुम्हाला मतदान लागतं ओबीसीचं, लागतं कानडी समाजाचं, आणि वरून तुम्ही इतकं स्वतःला ॲटिट्यूड समजत असाल. साहेब चांगले राजकारणी लोक संपून गेलेले, पडून गेलेले. एक समाज जर तुमच्यापासून दूर जातील, तुम्ही आत्मचिंतन करायचं सोडून दिलंय, तुम्ही समाजाला जवळ करायचं सोडून दिलंय आणि तुम्ही समाजाच्याच विरोधात जर कारस्थान करत असतील, आज जाहीरपणे मी सांगतो का साहेब आम्ही आता शांत बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल राजकारण करायचं एक करू द्या, तुम्ही म्हणता असाल राजकारण आहे, राजकारण तुमच्या राजकारणावर द्या. पण एक लक्षात ठेवा, 2000ला तुम्ही 19ला डिस्टिंक्शनमध्ये आले, 2024ला तुम्ही एटिकेटीमध्ये आले. एटिकेटीचा अर्थ आता इथं बरेच तरुणांना माहिती. 2024ला तुम्ही एटिकेटीमध्ये आले. एटिकेटी म्हणजे तुम्हाला फक्त 2600 काहीतरी मतदान पाहिजे, मतदान तुम्हाला जास्त पडलं, 5000 वर काहीतरी मतदानाने तुम्ही निवडून आले. पण एक लक्षात ठेवा, आज समाजात वतीने एक सांगतो, तुम्ही आता 2029ला ऑल डाऊन झाल्याशिवाय राहणार नाही. हा आज आम्ही संकल्प करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान.
अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.